विद्यार्थिनींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसमावेशक शिक्षणाची तत्वे कोणती या अनुषंगाने विचार करायला सुरुवात केली होती आणि त्यामधली काही महत्वाची एक साधारणपणे 4 तत्वे आपण विचारात घेतली. एक पहिलं सर्वांसाठी अध्यापन, दुसरं विविध क्षमतांचा शोध घेणे, 3 अवरोधांचा प्रतिबंध करणे आणि 4 सामाजिक न्यायास प्रोत्साहन देणे. या महत्वाच्या तत्वांचा आपण विचार केला. त्याच्यानंतर आपण समावेशक शिक्षण पद्धतीची आणखी काही महत्वाची तत्वे आहेत ते आपण विचारात घेणार आहोत. त्यापैकी एक आणखी महत्वाचं तत्व सांगता येईल ते म्हणजे योग्य साधन तंत्राची निवड. चूज ॲप्रोप्रिएट टीचिंग एड्स. तर योग्य साधन तंत्राची निवड हे समावेशक शिक्षण पद्धतीचं एक महत्वाचं प्रिन्सिपल किंवा तत्व आहे. हे महत्वाचं तत्व काय आहे तर त्याचं एक मूलभूत कारण आपल्याला सांगता येईल की विकलांग व्यक्ती जे असतात किंवा विशेष गरजा असणारे विद्यार्थी असतात आणि ते शिक्षण प्रवाहामध्ये आलेले असतात, अशा व्यक्तींचं खरं चित्र समाजापुढे निर्माण होईल, अशा व्यक्तींसाठी किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं चित्र समाजापुढे निर्माण होईल अशी पुस्तके किंवा साधने निर्माण करणे हे महत्वाचं असतं. कारण सर्वसाधारण शिक्षण प्रक्रियेची पद्धत आणि विशेष गरजा असणाऱ्या किंवा विकलांग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीचं स्वरूप हे वेगळं असलं दिसून येतं. कारण दोघांची गरजा वेगवेगळ्या असल्या दिसून येतात. म्हणून विकलांग व्यक्तीचं खरं चित्र समाजापुढे निर्माण होईल अशी पुस्तकं किंवा शैक्षणिक साधनं निर्माण केली गेली पाहिजेत आणि हे विकलांग किंवा विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असतं. समावेशन शिक्षण प्रणाली प्रभावी बनवण्यासाठी अशा प्रकारचं साहित्य, पुस्तक असतील, मासिक असतील, चित्रपट असतील, प्रसार माध्यम असेल किंवा शिक्षण प्रक्रियेतील अध्ययन अध्यापनाची वेगवेगळ्या प्रकारची तंत्र असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धती असतील, याचा सकारात्मक विचार किंवा सकारात्मक निर्मिती शिक्षकांनी करण्यावरती भर दिला पाहिजे. तर ह्या समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये योग्य साधन तंत्राची निवड करूनच अध्यापन केलं पाहिजे. तर ते करताना शिक्षकाने काही बाबी समोर ठेवल्या पाहिजेत. एक महत्वाची बाब यामध्ये आपल्याला सांगता येईल ती म्हणजे समावेशन शिक्षण पद्धतीमध्ये विविध प्रकारच्या चित्रांचा उपयोग केला पाहिजे. चित्र असतील, तक्ते असतील, कोष्टक असतील, आकृती असतील, प्रतिकृती असतील, तर वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा उपयोग केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट शिक्षकाने लक्षात ठेवली पाहिजे की ती म्हणजे गटसंभाषण का केलं पाहिजे तर प्रत्येकाला विचार मांडण्याची संधी दिली पाहिजे. विद्यार्थी कमी बुद्धिमत्तेचा असो, विकलांग असो, कुशाग्र बुद्धिमत्तेचा असो, प्रत्येकाला त्याचं संभाषण चातुर्य विकसित करण्यासाठी किंवा त्याला त्याची कल्पना विस्तार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी किंवा वैचारिक क्षमता विकसित करण्यासाठी, आपलं मत मांडण्याचं आवश्यक तो आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी गट संभाषण किंवा गट चर्चा, ग्रुप डिस्कशन त्याला आपण असं म्हणतो, यावरती शिक्षकाने भर दिला पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली पाहिजे. आता तज्ज्ञांची व्याख्यानं काय आयोजित केली पाहिजे तर एकच शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे शिकवू शकेल असं आपण म्हणू शकत नाही. शिकवण्याचा तो प्रयत्न करेल परंतु तो परिपूर्ण न्याय देईलच असं नाही. म्हणून काही तज्ज्ञ व्यक्ती असे असतात की त्या तज्ज्ञ व्यक्ती अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणजे विशेष गरजा असणारे विद्यार्थी किंवा विकलांग असणारे विद्यार्थी यांना कशा प्रकारे अध्ययन अध्यापन करायचं याचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं.
मग अशा व्यक्ती जे असतात अशा व्यक्तींची व्याख्यानं वेळोवेळी आयोजित केली पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्राथमिक स्रोत असतील त्या स्रोतांचा उपयोग केला पाहिजे. प्राथमिक स्रोत म्हणजे काय, तुमची पुस्तकं असतील, वर्तमानपत्र असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र असतील, मासिके असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनपर लेख असतील किंवा वैचारिक लेख असतील किंवा निसर्गामधले वेगवेगळ्या स्वरूपाचे जे प्रत्यक्ष निरीक्षण करून येणारे अनुभव असतील, अशा प्राथमिक स्रोताचा त्याने उपयोग केला पाहिजे. त्याचबरोबर बोलक्या भिंती निर्माण केल्या पाहिजे. म्हणजे शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विषय शिकवले जातात त्या विषयाला अनुसरून जो आशय असतो त्या आशयाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतील किंवा कठीण शब्द असतील, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते असतील, कोष्टक असतील, तर या सर्वांची निर्मिती करून भिंती बोलक्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी सतत जाता येता ते वाचतील, त्याचं निरीक्षण करतील आणि त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचं अनुभव घेऊन आपले ज्ञान समृद्ध करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून योग्य साधन तंत्राची शिक्षकांनी निवड केली पाहिजे. योग्य साधन तंत्राची निवड करण्यासाठी विविध चित्र यांचा उपयोग केला पाहिजे. गटसंभाषण किंवा गटचर्चा आयोजित केली पाहिजे. वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं त्याने आयोजित केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राथमिक स्रोत जे आहेत त्या स्रोतांचा त्याने सातत्याने उपयोग केला पाहिजे. आणि शाळांच्या ज्या भिंती आहेत, शाळेच्या भिंती बोलक्या केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचं एक तत्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे संस्कृती व धर्मविषयक अध्ययन अध्यापन. संस्कृती व धर्मविषयक अध्ययन अध्यापन, टीचिंग अँड लर्निंग रिलेटेड टू कल्चरल अँड रिलिजन्स. आता शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी एकाच धर्माचे एकाच संस्कृतीमध्ये वाढलेले असतातच असं नाही. विभिन्न किंवा वेगवेगळ्या धर्म जाती किंवा संस्कृतीमधले विद्यार्थी शाळेमध्ये एकत्र येत असतात आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विविध संस्कृती आणि धर्मविषयक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे किंवा तो निर्माण करणं गरजेचं आहे. कारण एकमेकाबद्दल असणारा द्वेष किंवा एकमेकाबद्दल असलेली एक विरोधाची भावना किंवा कटुतीची भावना नष्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये विविध धर्मविषयक किंवा संस्कृतीविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणं अत्यंत आवश्यक असलेलं दिसून येतं. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याने इतर धर्माबद्दल, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या धर्माविषयी किंवा संस्कृतीविषयी फारशी ओळख नाही किंवा माहिती नाही, तर अशा बाबी ज्या आहेत त्या बाबी सर्व विद्यार्थ्यांच्या सातत्याने अध्ययन अध्यापनाच्या ओघात शिक्षकांनी निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत किंवा विद्यार्थ्यांनी इतर धर्म आणि इतर संस्कृतीची जी वैशिष्ट्ये आहे किंवा इतर धर्म आणि संस्कृतीचं जे स्वरूप आहे किंवा इतर धर्म आणि संस्कृतीचं जे चलनवलन आहे ते समजून घेण्याचा शिक्षकाने तर केलाच पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांसमोर मांडला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे की इतर धर्म आणि संस्कृतीचं जे स्वरूप आहे, जे तत्व आहे, जी वैशिष्ट्य आहे ते समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आता इतर धर्म आणि संस्कृतीबद्दल अध्ययन अध्यापनावर शिक्षकाने भर देताना काही मार्ग शिक्षकाने स्वीकारले पाहिजेत. त्याच्यामधला पहिला मार्ग असा आहे की प्रश्न विचारण्याचे मूल्य शिकवणे. आता मूल्य जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. प्रश्न विचारण्याचे मूल्य शिकवणे म्हणजे काय की एखाद्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी काही आपल्याला जाणून घ्यायचं असेल किंवा स्वतःच्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल आपल्याला काही शंका असतील की ज्याचं आपलं योग्यरीतीने निरसन झालेलं नाही किंवा आपली जी संस्कृती आहे, संस्कृती म्हणजे काय, जीवन जगण्याची पद्धत, त्या पद्धतीचं नेमकं स्वरूप याविषयी एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झालेला असेल किंवा इतर संस्कृतीबाबत विद्यार्थ्याच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झाले असतील तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्याचं आणि त्यातून मूल्य शिकवण्याचा मार्ग शिक्षकाने स्वीकारला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा मार्ग सांगता येईल म्हणजे संस्कृती आणि धर्मविषयक अध्ययन अध्यापन करताना शिक्षकाने दुसरा एक मार्ग
स्वीकारला पाहिजे तो म्हणजे धर्म, संस्कृती, परंपरा विषयक योग्य प्रकारे प्रश्न विचारावा. कारण एखाद्या धर्माच्या समूहाबाबत किंवा संस्कृतीच्या समूहाबाबत किंवा त्या संस्कृतीमधील किंवा धर्मामधील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असतात, विविध स्वरूपाचे व्यवसाय असतात, विविध स्वरूपाच्या त्यांच्या परंपरा किंवा त्यांच्या वागण्या बोलण्याच्या किंवा संस्कृतीच्या काही पद्धती असतात, त्यांची विचारसरणी असते, याला ठेच पोचेल किंवा काही समस्या निर्माण होईल किंवा काही उद्वेग निर्माण होईल किंवा काही अढी विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण होईल, अशा प्रकारचं संभाषण किंवा अशा प्रकारची भाषा शिक्षकांनी वर्गात वापरू नये. संस्कृती, धर्म, परंपराविषयी अचूक आणि योग्य प्रश्न विचारला पाहिजे की जेणेकरून कोणाच्याही धर्मविषयक, संस्कृतीविषयक, परंपराविषयक भावना दखवल्या जाणार नाही, अशा स्वरूपाचे प्रश्न वर्गामध्ये शिक्षकाने विचारले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा संस्कृती, धर्म, परंपरा याच्या अनुषंगाने पाठ्यक्रमामध्ये असे समाविष्ट झालेले दिसून येते, त्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही. उदाहरणार्थ सिख असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, जैन असेल, बौद्ध असेल, ते वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत, त्याच्या अनुषंगाने काही व्यक्ती किंवा व्यक्तींचे कार्य, व्यक्तींच्या जीवनपटावरती अशामध्ये प्रकाश टाकलेला दिसून येतो, पाठ्यपुस्तकामध्ये प्रकाश टाकलेला दिसून येतो. ते शिकवताना कोणत्याही विद्यार्थ्याच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरा एक मार्ग शिक्षकाने अंगीकारला पाहिजे, संस्कृती ही परिवर्तनशील असते. संस्कृती ही परिवर्तनशील असते हे विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. कारण समाज हा गतिशील आहे, गतिमान आहे. काळाच्या ओघात त्यामध्ये सातत्याने बदल होतात. हजारो वर्षापूर्वी असलेली संस्कृती, त्या संस्कृतीत काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. म्हणजे संस्कृती स्थिर नाही, संस्कृती हा स्थायी भावना आहे. त्यामध्ये काळाच्या ओघात गरजेनुसार, विचारसरणीनुसार संस्कृतीमध्ये बदल झालेले असतात. हे शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या लक्षात अध्ययन करताना आणून दिलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांना जागतिक संस्कृती कशी बदलत गेलेली आहे याची अनेक प्रकारची उदाहरणं किंवा अनेक प्रकारचे संदर्भ विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. तर समावेशित शिक्षण पद्धतीचं एक महत्वाचं तत्व का मानलं जातं हे की संस्कृती आणि धर्मविषयक आणि अध्ययन हे महत्वाचं तत्व का मानलं जातं, तर अनेक धर्मातले, अनेक संस्कृतीतले विद्यार्थी अशा शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट झालेले दिसून येतात. प्रत्येक विद्यार्थ्याला दुसऱ्या संस्कृतीविषयी किंवा धर्माविषयी आपुलकी निर्माण झाली पाहिजे, आदराची भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणून हे महत्वाचं तत्व असं दिसून येतं. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं तत्व आहे की योग्य पाठ्यांशाची निवड आणि एकात्मीकरण. योग्य पाठाची निवड आणि एकात्मीकरण. आता हे एक महत्वाचं तत्व का असं दिसून येतं, तर विद्यार्थ्याला समावेशित शिक्षण प्रणालीनुसार अध्यापन करताना पूर्वनियोजन करणे, चिकित्सक किंवा विचारार्थक प्रश्न विचारून प्रस्तावना करणे व अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यक्रमाची निवड करावी लागते. आता शिक्षकाचं हे महत्वाचं काम असलेलं दिसून येतं की सर्वसमावेशित असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला वर्ग अध्यापन करायचं आहे. अशा वेळेस त्याला जो पाठ शिकवायचा आहे त्या पाठाचं पूर्ण नियोजन करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी पाठाची सुरुवात करताना चिकित्सक प्रश्न असतील, चित्र असेल, प्रसंग असेल, कथा असेल, एखादी गोष्ट असेल किंवा एखादं उदाहरण असेल किंवा पाठीमागील आशयाचा योग्य रीतीने संदर्भ असेल, तो योग्य रीतीने देऊन पाठाची सुरुवात करणं या ठिकाणी अपेक्षित असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यघटकाची निवड करावी लागते. या तत्वांच्या समावेशासाठी शिक्षकाने पुढील मार्ग स्वीकारले पाहिजेत. एक, पाठ्यघटकाचा विद्यार्थी जीवनाची समन्वय साधन. बऱ्याच वेळा जो आशय असतो तो आशय विद्यार्थ्यांना असं वाटतं की तो निरुपयोगी आहे,
पण जीवन आणि त्या एखाद्या पाठ्यघटकापासून प्राप्त होणारं ज्ञान हे एकमेकाशी कसं निगडीत आहे किंवा त्याचा कसा जीवनामध्ये उपयोग होईल हे प्रत्येक पाठ्यघटक किंवा असे शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं पाहिजे ते खरोखर किती उपयोगी आहे. मग एखाद्या व्यक्तीचं चरित्र तुम्ही समजावून सांगा, गणितामधलं एखादं उदाहरण तुम्ही समजावून सांगा, भूमितीमधलं एखादं प्रमेय तुम्ही शिकवा, विज्ञानामधला एखादा प्रयोग शिकवा किंवा भूगोलामधल्या एखाद्या स्थानाची वैशिष्ट्ये तुम्ही सांगा, ती आपल्या जीवनाशी कशी निगडीत असतात आणि त्याचा आपल्या जीवनावरती कोणत्या प्रकारे प्रभाव पडू शकतो हे शिक्षकाने विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ जर काश्मीर विषयक माहिती विद्यार्थ्यांना सांगायची झाल्यास तेथे जाऊन आलेल्यांना माहिती विचारणे, म्हणजे प्रत्यक्ष जिथे झाले त्यांना माहिती विचारली पाहिजे. किंवा ते जर शक्य नसेल तर प्रत्यक्ष त्याची एक चित्रफीत जी असेल तर चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवली गेली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी जर घरापासून किंवा पालकांच्या पासून दूर राहत असेल तर त्याला सहभागी करून घेऊन नेतृत्वाची संधी दिली पाहिजे. नेतृत्वाची संधी, नेतृत्व म्हणजे काय की कोणत्या प्रकारची कृती स्वतःहून करणे याला नेतृत्व असं म्हणतात. कोणत्याही प्रकारची कृती, पण अध्यापन असेल, शिक्षकाने एखादी त्याच्यावरती सोपवलेली जबाबदारी असेल किंवा त्याला एखादं काम किंवा कृती करायला सांगितलं असेल तर स्वतःहून एखाद्या कामात झुकून देणं याला नेतृत्व असं म्हणतात. म्हणून नेतृत्वाची संधी दिली गेली पाहिजे, म्हणजेच त्याचा एकाकीपणा दूर व्हायला मदत होईल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की पाठ्यक्रम जो आहे त्या पाठ्यक्रमाशी विद्यार्थी एकरूप झाला पाहिजे, हे एक महत्वाचं तत्व. त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं तत्व आहे विद्यार्थ्यांच्या बाबत भेदभाव न करणे. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो, मग तो लैंगिकदृष्ट्या, शारीरिक क्षमतेने, बौद्धिक क्षमतेने, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून विद्यार्थी शाळेमध्ये आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा भिन्न असतो किंवा वेगळा असतो. त्याचं व्यक्तिमत्व असेल, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतील, वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतील, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा वेगवेगळे असले दिसून येतात. म्हणून सर्वांना समान पातळीवरती मूल्यमापन करता येणार नाही, सर्वांना एकाच तराजूने तोलता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांसोबत समान न्याय तत्व शिक्षकाने अवलंबले पाहिजे. मी कालच्या तासाला तुम्हाला तेच सांगितलं की शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये शिक्षकासमोर जो विद्यार्थी असतो बसलेला, तो प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शिक्षकाच्या दृष्टीने समान किंवा सारखा असलं दिसतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यांकन समान पातळीवरती असलं पाहिजे. बऱ्याचदा असं होत असतं की शालेय वातावरणामध्ये शिक्षकाच्या दृष्टीने एखादा विद्यार्थी हुशार असला तर तो शिक्षकाचा आवडता विद्यार्थी असू शकतो किंवा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा एखादा विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण संपन्न असतात, असा विद्यार्थी शिक्षकाच्या आवडीचा असणं दिसून येतो. मग अशा विद्यार्थ्यांना झुकतं माप देण्याची प्रवृत्ती काही शिक्षकांमध्ये असणं दिसून येते. त्यामुळे आपोआप जे विद्यार्थी नेतृत्व करायला धजत नाहीत, पुढे येत नाहीत किंवा ज्या विद्यार्थी योग्य रीतीने शिक्षकाने दिलेली जबाबदारी पार पाडत नाही, असे विद्यार्थी आपोआप शिक्षकाच्या दृष्टिकोनातून थोडेसे निगेटिव्ह किंवा ऋणात्मक झालेले आपल्याला दिसून येतात, थोडेसे बाजूला झालेले दिसून येतात. पण ते असं होता कामा नये. त्यामुळे त्याचं मूल्यमापन करताना आपोआप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव शिक्षकाचा त्या मूल्यमापन तंत्रावरती पडलेला दिसून येतो. म्हणून एक गोष्ट शिक्षकांनी लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक विद्यार्थी समान आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला समान स्वरूपाचा न्याय दिला गेला पाहिजे. मग ते कोणतेही काम असो, कोणत्याही प्रकारचं मूल्यमापन असो किंवा कोणत्याही प्रकारचे कृतीकरण असो किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम किंवा उपक्रम असो, प्रत्येकाला समान संधी शिक्षकाने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी शिक्षकाने लक्षात ठेवल्या पाहिजेत. हे कोणत्याही विद्यार्थ्याची इतर विद्यार्थ्यांची तुलना करू नये. म्हणजे शिक्षकाने ठेवलं पाहिजे की हा किती हुशार आहे, त्याला ते जमतं, तुला ते जमत नाही, वगैरे वगैरे. तो शहाणा आहे, हा मूर्ख आहे, तो गाढव आहे, ती हुशार आहे, अशा प्रकारची तुलना शिक्षकांनी शक्यतो टाळावी. यामुळं विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते दिसून येते. वर्गातलं वातावरण
शैक्षणिक वातावरण दूषित होण्याची शक्यता असते. म्हणून सर्वांसमोर शिक्षकाने एका विद्यार्थ्याची दुसऱ्या विद्यार्थ्याची तुलना करू नये. त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट की सर्वांसमोर कोणालाही कोणत्याही विद्यार्थ्याला अपमानित करू नये. विद्यार्थी छिद्रकोशी असू शकतात, चटकन त्यांना राग येऊ शकतो, त्यांच्या मनामध्ये एक द्वेषाची भावना रुजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांनी जर एखादी चूक केली, त्याला एखादं उत्तर आलं नाही, त्याने गृहपाठ असेल, स्वाध्याय असेल, प्रयोग असेल किंवा त्याला जे सांगितलेलं काम असेल त्याने विहित वेळेत पूर्ण केलेलं नसेल, तर सर्वांसमोर शिक्षकाने त्याला अपमानित करू नये किंवा त्याचा अपमान करू नये. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट की त्या विद्यार्थ्याची पार्श्वभूमी असेल, राहणीमान असेल, पालक असतील किंवा त्यांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल, याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे उघड भेदभाव करू नये. असा भेदभाव करून त्यांच्या भावनिकता, त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे तो अमुक जातीचा आहे किंवा अमुक धर्माचा आहे, तो खालच्या जातीचा आहे, हा वरच्या समाजाचा आहे, अशा प्रकारची विचारसरणी किंवा अशा प्रकारचे विचार विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने कधीही मांडू नये. त्याच्यानंतर व्यक्तिभेद लक्षात घेऊन विद्यार्थ्यांशी वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. त्याचं जसं व्यक्तिमत्व असेल तसं त्या पद्धतीने शिक्षकाने त्याच्याशी वर्तन करावं. म्हणजे त्याच्यामध्ये असलेली समायोजन क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे. असं शिक्षकाने जर केलं तर भेदभाव केला जातो अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यामध्ये निर्माण होणार नाही. एक महत्वाचं तत्व. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं, सर्व मुलांना समान कायदा. समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये सर्व मुलांना समान कायदा एक महत्वाचं तत्व असलं दिसून येतं. कारण विशेष मुलांना शिक्षणात सामावून घेताना सर्वसामान्य मुलांचे काय, विशेष मुलांना शिक्षणात सामावून घेताना सर्वसामान्य मुलांचे काय किंवा विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं काय, हा प्रश्न शिक्षण प्रणालीमध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये नेहमी पडलेला दिसतो. परंतु या तत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही खास गुणवैशिष्ट्ये असतात. विशेष बालकामध्ये ती आढळतात. ती शिक्षकांनी ओळखून एकमेकांच्या मदतीने विद्यार्थी कसे शिकतील, आपल्या क्षमतेने विचारांचे, कल्पनांचे आदान प्रदान कसे करतील, हे शिक्षकांनी पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांसाठी समान कायदा असला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी प्रत्येकामधल्या ज्या सुप्त क्षमता आहे त्या ओळखल्या पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण करून आणलं पाहिजे. आणि प्रत्येक बालकाचा आत्मविश्वास कसा वाढेल या दृष्टीने शिक्षकाने प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं तत्व म्हणजे आतापर्यंत आपण माझ्या माहितीनुसार एक सर्वांसाठी अध्यापन, 2 विविध क्षमतांचा विकास, 3 अवरोधांचा प्रतिबंध करणे, 4 सामाजिक न्यायास प्रोत्साहन देणे, 5 योग्य साधन तंत्रांची निवड करणे, 6 संस्कृती व धर्मविषयक अध्ययन अध्यापन, 7 योग्य पाठ्यांशाची निवड आणि एकात्मीकरण, 9 विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करणे आणि 10 सर्व मुलांना समान कायदा. यासारख्या वेगवेगळ्या तत्वांचा आपण विचार केला. त्यानंतर आणखी एक महत्वाचं तत्व आहे म्हणजे संपूर्ण सहभाग. त्याच्यामध्ये कम्प्लीट पार्टिसिपेशन एक महत्वाचं तत्व असून दिसून येतं. एक शेवटचं तत्व आहे, हे समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित आहेच सर्वांचा सहभाग. कारण अनेक प्रकारचे अनेक गुणवैशिष्ट्याचे विद्यार्थी वर्गामध्ये एकत्र येत असतात आणि समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये हे विद्यार्थ्यांचा, प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग पण तो परिपूर्ण असला पाहिजे. कम्प्लीट इन्व्हॉल्विंग ते झाले पाहिजे, कम्प्लीट पार्टिसिपेशन झाले पाहिजे. एकही विद्यार्थी त्या प्रक्रियेपासून किंवा कृतीपासून किंवा कार्यक्रमापासून, उपक्रमापासून वेगळा राहता कामा नये. सर्वांचा संपूर्ण सहभाग असला पाहिजे. संपूर्ण सहभाग म्हणजे काय,
ही सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच संपूर्ण सहभाग म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय अपेक्षित असतं, सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच विशेष गरजा असणारे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना देखील शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक उपक्रमात, प्रत्येक कृतीत सहभागी होण्याची संधी दिली गेली पाहिजे. विकलांग मुलांना फक्त सामान्य शाळेत हजर करून घेणे या ठिकाणी अपेक्षित नाही. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सामान्य मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश देणं म्हणजे सहभागी करून घेतला असं होत नाही. जे विकलांग असतील किंवा विशेष गरजा असणारे विद्यार्थी जे असतील त्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात समरस करून घेण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना त्यांच्या भूमिका पार पाडता आल्या पाहिजे. उदाहरणार्थ शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, वेगवेगळ्या प्रकारची मैदानी स्पर्धा असतील, त्यामध्ये प्रत्येकाला इन्व्हॉल्व करून घेताच आलं पाहिजे. ज्याला त्याच्या आवडीनिवडीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग असला पाहिजे की जेणेकरून त्याच्या व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग सहजपणे मोकळा होऊ शकेल. आता उदाहरणार्थ एखाद्या शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी कर्णबधिर विद्यार्थी काय बोलणार याची प्रचिती, याची प्रत कर्णबधिर विद्यार्थी असेल त्याने वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, पण तो काय बोलणार आहे याची प्रत अगोदर जे स्पर्धेचे निरीक्षक असतील, मूल्यमापक असतील त्यांच्याकडे देणे, जेणेकरून त्याचा जो वाणी दोष आहे तो वाणी दोष अशा परीक्षकांच्या नजरेस येऊ शकेल आणि त्यामुळं त्याच्याकडे असणाऱ्या वक्तृत्व शैलीसाठी आवश्यक असणारे गुण परीक्षकांना देण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एक उदाहरण सांगितलं म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं समावेशन करून घेणं या ठिकाणी गरजेचं असलं. विद्यार्थी अपंग असले तरी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा प्रकारामध्ये ते सहभागी होऊ शकतात. निबंध स्पर्धा असेल, गायन स्पर्धा असेल, वाचन स्पर्धा असेल, हस्तलेखन स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलात्मक किंवा कलाकुसरीच्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक कवायती असतील किंवा शारीरिक खेळ असतील, प्रत्येकाला त्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे. ज्यावेळेस अशा प्रकारची संधी दिली जाऊ शकेल त्यावेळेस शाळेमध्ये निरोगी वातावरण निर्माण होऊन उत्कृष्ट प्रकारचे मानवी सहसंबंध निर्माण होऊ शकतील. म्हणून समावेशी शिक्षण पद्धतीमध्ये एक महत्वाचं तत्व असणं दिसून येतं. अशा प्रकारे आपण समावेशक शिक्षण पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची जी तत्वे कोणती आहेत त्या तत्वांचा आपण विचार केला तर उद्याच्या तासाला आपण उद्याच्या पुढच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण समावेशक शिक्षणाची व्याप्ती, स्कोप ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन याविषयी आपण विचार करणार आहोत.